नाही, मी फक्त सांगितलं, मी प्राजक्ता फक्त सांगितलं की तिला ते घालायला, तिला नाही. प्रत्येक वेळेला कुठल्याही गोष्टी मी तिला सांगायला गेले की प्रत्येक वेळेला मला अपोज करून तो तिच्या बाजूने बोलतोच. त्यामुळे तिच्या नजरेत मी विलन नाही. अजिबात नाही, सांगते अजिबात नाही. बाबा तू माझ्या विलन पाठी उभा असतो म्हणजे बरोबर आहे. शेवटी हे बापाचं हृदय आहे, त्यामुळे असं मला वाटतं. वेलकम बॅक टू ऑल ऑफ यू. आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकदम कॉमन आहे, ती गोष्ट अशी आहे की ती स्पर्धा, कॉम्पिटिशन. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, एक गोष्ट आहेच आहे, ती म्हणजे स्पर्धा. आणि स्पर्धेला जो घाबरतो तो या जगामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून बी रेडी फॉर कॉम्पिटिशन. शाळेमध्ये असाल, कुठेही असाल, स्पर्धेला घाबरू नका. आणि जेलसी लेस असलेली जी कॉम्पिटिशन आहे ही एकदम फेअर असते, ट्रान्सपरंट असते. आणि अशी स्पर्धा माणसाला एका उन्नतीच्या दिशेने घेऊन जाते. आपण सुरू करतोय आजचा नवीन ब्लॉग. आणि नेहमीप्रमाणे प्राजक्ता तिच्या किचन मध्ये जेवण करताना इकडे घेतलेले आहेत काजू बिया, राईस बनतोय आणि मला असं वाटतं की मसालेदार अशी आमटी, डाळ, जो भी बोलते हो, ये आज का मेनू है. रिसेंटली प्राजक्ताने या ठिकाणी आमच्याकडे सोय केली कैची लावण्यासाठी, कारण ईश्वरीचा हात तिथे पोहोचू नये. कारण मागची 8 दिवस झाले ही कैची, त्यांनी छोटी कैची हरवली होती आणि सगळ्याला कंटाळून मला असं वाटतं की त्यांनी. आणि कांदा पडलेला आहे, जेवण तर होत राहील. आपण कॉम्पिटिशनची गोष्ट केली आणि त्याचा उद्देश असा होता की खूप लोक कॉम्पिटिशनमुळे डिप्रेशन मध्ये जातात, नैराश्यामध्ये जातात. आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा होतोय, आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे जातोय आणि हे बघून एक मन खातं प्रत्येकाला, आपलं स्वतःच मन खात असतं. बरोबर की नाही ते कमेंट करून जरूर कळवा. खोटं बोलत असेल तरी पण सांगा, खरं वाटत असेल तर अप्रिशिएट करा. बरोबर प्राजक्ता? मी बरोबर बोललो कॉम्पिटिशनच्या बाबतीमध्ये? गृहिणी असा किंवा कोणी असा, स्पर्धा आहेच आहे. आणि स्पर्धेला घाबरायचं का? कारण स्पर्धा माणसाला पुढे घेऊन जाते, आयुष्यामध्ये स्ट्रॉंग बनवते, आणखीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करते. बरोबर. इतकं सगळं असताना आपण स्पर्धेला घाबरायचं का? दॅट द क्वेश्चन. आणि हा मसाला प्राजक्ता कधी करून ठेवला जातो? महिन्याभरापूर्वी फ्रीजला एकदम छान पैसे राहतो. त्याला कोणता मसाला म्हणतात? हा मसाला म्हणजे बाकी लोक हे मटण वगैरे मच्छी याच्यासाठी वापरतात. म्हणजे तो आपण नॉनव्हेज खात नसल्यामुळे हा स्पायसी मसाला आहे. कांदा, खोबरं. बाय द वे, वी आर द व्हेजिटेरियन्स. त्याचं रिझन काय ते आपण नंतर कधीतरी बोलूया. पण सध्या तरी वी आर द प्युअर व्हेजिटेरियन्स. अदरवाईज तुम्हाला नॉनव्हेजच्या रेसिपी घालून टाकू का सगळं? असतात इतक्या साऱ्या. हो, घालून टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कधी कधी काय होतं माहिती का, आपण एखादी गोष्ट, आता मी समजा आता घरात नसतो तर प्राजक्तानी मला विचारलं असतं का की हा मसाला मी थोडासा राहिला तो घालून टाकू का? पण आता मी आहे तर मग तिने विचारलं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण मत घेत असतो, सल्ला घेत असतो, आपल्याला लक्षातही येत नाही. तर मोठी गोष्ट करताना आपण ही सल्ला का घेत नाही? फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठे जागेचे इन्व्हेस्टमेंट करत असाल, कुठे घर घेत असाल, एखादी गाडी घेत असाल, तर फुकटचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही असं वाटतं ना. मे बी त्याच्यातून आपल्याला चांगलंच ज्ञान मिळतं, अनुभव मिळतो कुणाचा ना कुणाचा तरी या बाबतीमध्ये. आता हा काजूगर, आता हा ओला काजूगर आहे, पण हा फ्रीजला जसा आहे तसा राहिलाय, बघू शकता. आणि साधारणपणे कोकणामध्ये काजू बिया ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येत असतात. तेवढ्यातला हा काजूगर अजूनही तसाच आहे. आणि काजूगराची आमची खाताना खूप मजा येते. त्याचबरोबर बदाम आणि मनुका प्राजक्ताने भिजत घातले रात्री आणि हे मस्त टरटरून फुगून तयार झालेले आहेत. तू घाललंस का? व्हेरी गुड. तो आज आहे चिल्ड्रन्स डे, बाल दिन. आणि बालदिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. लहान मुलांना तर खूप गोड गोड शुभेच्छा. आणि आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं, ते कधी ना कधी त्याचा व्रात्यपणा बाहेर काढत असतं. अशा सगळ्या मोठ्या माणसांमधल्या लहान मुलांना देखील बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या मनामधलं जे लहान मुल आहे, हे लहान मुल आपण तसंच ठेवलं पाहिजे, त्याचं जपून ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. तर मग घेऊ मी काय काय आणायचं? ग्लुकॉन डी,
ग्लुकॉन डी, पॉलिश पेपर, माऊला ढोकळा आणि काय अशा सांगितलं होतं? वॉट एव्हर. आणि ही ज्यूट बॅग मी घेतलेली आहे आणि आता चाललोय एक छोटासा फेरफटका असेल बाजारामध्ये, कारण या 2-4 गोष्टी आणायच्यात. आज आहे बालदिन आणि ईश्वरीला त्याच्यासाठी स्नॅक्स घेऊन जायचं शाळेमध्ये, त्याच्यासाठी मला जावंच लागणार आहे. अदरवाईज मी सकाळी अजिबात काहीच खरेदी करायला बाहेर पडत नाही. मस्त सकाळ सकाळी रस्त्याला पाणी मारून पण झालंय, त्याच्यामुळे इथे छोटासा स्पीड ब्रेकर टाकला मी. स्पीड ब्रेकर मी जाण्यासाठी. ज्यांचं कसं काय बनवलं आलं तुझं बालदिन. बालदिनासाठी भजी? बालदिनासाठी म्हणजे माऊनी काल आठवण काढली होती, भजी करशील का, गोबी मंचुरियन करशील का. ओके आता गोबी नाही आहे घरात, त्यामुळे मग गोबी मंचुरियन नाही करू शकत, ओके. ऑप्शन म्हणून भाजी. इकडे आहे बटाटे भाजी आणि या बाजूला कांदा भजीची तयारी. तो बालदिनाच्या दिवशी बाळाच्या बाबांची पण खूप चंगळ होणार आहे असं मला वाटतं. थोडासा उशीर झाला ईश्वरीला, कारण वाजलेले आहेत 11:30 वाजून गेले, 11:35 झालेले आहेत बरोबर. आणि आज आहे बालदिन, सो बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुला पण आणि तुला पण, अशा दोघींना पण एक एक पटका देऊन हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि सो व्हॉट हॅपन, ही ईश्वरीची एक ट्रॅक होती, ती तिला काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेली होती आणि थोडीशी फाटलेली होती, काही दिवसांनी. बरेच दिवसांपूर्वी मे बी. पण तिला जीन्स हवी होती आणि जीन्सच्या हट्टापायी उशीर झालेला आहे, उशीर झाला. रडारड करून झालेली. ओके. पण ती कशी दिसते, खूप क्यूट दिसते आहे की नाही या ड्रेसमध्ये. एव्हरीथिंग इज पिंक अँड जीन्स अँड स्कूल, मज्जा. तुला जागेवर कोणी पडलेले? हां, मी त्या दिवशी तुझ्या हातात दिलं होतं बघ ब्रेसलेट, ते मग त्याच्यात असेल का बघ आतमध्ये, ते आतमध्ये होतं काय बघ, मला आठवत नाही कुठे ठेवलं मी ते. मी नाही, मी बाबांकडे दिलं होतं. माझ्याकडे बाळा कुठल्याच गोष्टी देत जाऊ नकोस तू, मी ठेवत नाही, मला लक्षात राहत नाही काही. ओके, मला ते दिलं होतंच, मला आठवतं, मी घरी आणलंय पण कुठे ठेवलंय ते मला आठवत नाही. कळलं? So हा happy. रुमाल घे, हा टिफिनचा रुमाल घे. कुठल्या टिफिनचं आहे? हा. हा. शेवटी आईच असते सगळीकडे. मग चिडले की राग येतो. सांग ना. तू तेच सांगते, ज्याला करायला लागतं ना आई तो कुठल्या चिडतो. हातात घालायचं? तुला कम्फर्टेबल असेल त्या हातात घाल. पण खरं कुठल्या हातात घालायचं? राईट, मी तरी राईट घाल. तुला राईट आवडत नाही माहितीये मला, तू लेफ्ट मध्ये घाल. नाही, मला राईट आवडतं पण सगळे लेफ्ट मध्ये घालतात. सो फायनली ईश्वरी, मी तुला एक गोष्ट सांगू, व्हॉट एव्हर तिने काही पण म्हणू दे, पण तू जीन्स आणि टी शर्ट मध्ये खूपच क्यूट दिसते, मोर दॅन इन. ओके, सो अरे वाजले निघा आता, त्याचा फोन यायची वाट नका बघू. बोलत का नाही सर? अवघड प्रश्नाचं सोपं असं उत्तर दे. काय झालंय? काही प्रॉब्लेम? मी सांगू उत्तर तुला काय झालं? सांगू का?
ठीक आहे, चल सांगू टाकतो ऑन स्क्रीन. रिअल जे झालं ते सांगतो, अजिबात खोटं नाही. आणि तू का चिडलेस ते पण सांगतो. हे काही स्क्रिप्ट नाही आहे किंवा काही दिलं नाही, पण जे झालं ते मी सगळ्यांना सांगतोय. मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये पण होत असेल, पण सो सॉरी काय करू शकत नाही. बरं काय झालं, कदाचित माझं चुकत असेल की नाही मला माहिती नाही, पण झालंय असं ते नाही चुकतोय. चुकतंच. काय झालं होतं की ईश्वरीला आज चिल्ड्रन्स डे होता आणि तुला नाही आहे. आहे चिल्ड्रन्स डे आज आहे आणि तिला काहीतरी फॅन्सी घालून जायचं होतं शाळेमध्ये, काहीतरी ऑफ ड्रेस होता. त्याच्यामुळे मग तिने सांगितलं काय काय वेअर काय करायचं, तर मग जीन्स हवे म्हणून सांगितलं आणि तिला म्हटले की जीन्स घालू नकोस. आता मला माहिती नाही का का असं ते, आणि तिला काहीतरी ट्रॅक तिने दिली वरती टी शर्ट आणि काहीतरी बराच वेळ चाललं होतं हे घालायचं ते नाही घालायचं. पण मग तिने शेवटीला हट्ट केला की मला जीन्सच घालायची आणि म्हणत होते की जीन्स नको तू ते ट्रॅक घाल आणि त्याच्यावर तो टी शर्ट घाल. त्याच्यावरून मग दोघींमध्ये थोडंसं भांडण झालं. मग ईश्वरी नाराज झाली. मग ते म्हटलं चिल्ड्रन्स डे आहे, मग तिला नाराज नको करायला. मग मी म्हटलं की त्याच्यापेक्षा मग हिला नाराज करूया आणि मग प्राजक्ता नाराज झाली. असं झालं सगळं. त्यासाठी मला रागच नाही आला. पिक्चरने माझं चालूच असतं मी. हा पण तिला मी कुठली गोष्ट सांगताना प्रत्येक वेळेला तू माझ्या अपोजिट जे बोलतो त्याने तिला हे मिळतं की प्रत्येक वेळेला आई चुकते, बाबा माझ्या पाठी असतो. आता सोशल मीडियावर तुम्ही अशा प्रकारच्या अनेक पोस्ट असतात की दोन पॅरेंट बोलत असताना पॅरेंटने कुठल्याही एका पॅरेंटने त्या मुलाची बाजू घेऊ नये हा. असं बोलत असतात, असं सांगत असतात. तरी पण मे बी एखाद्या वेळेला अशी गोष्ट होते किंवा बऱ्याच वेळेला होते, माहिती नाही. तो पण स्वतःची चूक कबूल करू नका. चूक नाही, मी फक्त सांगितलं, चूक नसतेच मी काही. प्राजक्ता फक्त सांगितलं की तिला ते घालायला तिला नाही, प्रत्येक वेळेला कुठल्याही गोष्टी मी तिला सांगायला गेले की प्रत्येक वेळेला मला अपोज करून तू तिच्या बाजूने बोलतोस. त्यामुळे तिच्या नजरेत मी विलन नाही की आई अजिबात नाही. सांगते अजिबात नाही. बाबा तू माझ्या विलन पाठी उभा असतो म्हणजे मी अजिबात. उभं राहील. शेवटी हे बापाचं हृदय आहे, त्यामुळे असं मला वाटतं. ते तिथे बापाचं हृदय काढून चालत नाही. जिथे शिस्त तिथे शिस्तच पाहिजे. बघा हे असं आहे, आजचं हे एकदम रियालिटी आहे, काहीच नाही झालंय. आणि या कारणावरून प्राजक्ता माझ्यावर चिडले. तिला असं वाटतं की प्रत्येक गोष्टींमध्ये मी ईश्वरीची बाजू घेतो, वाटतंय नाही, खरं आहे ते. मे बी तिच्या बाजूनी बोलतो मी, त्याच्यामुळे ती ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला माझ्यासोबत या कारणावरून चिडत राहते. कदाचित म्हणजे मग तू घरात असतानाच तिला नखरे जास्त येतात. पण माहितीये आपण जरा त्या डोळ्यातनं अश्रू काढून दाखवले की आपल्या बाजूने होणार आहे. पाणी वाढवतो. ओके, तो आता आई शपथ. आता हे बघा की ठीक आहे, जे झालंय ते झालंय. आता ते परत काढू शकत नाही, त्याला आता परत पॅक करू शकत नाही. कदाचित असं मला वाटलं आज या वेळेला की स्वतःची चूक माणूस नक्की कबूल की करतो. असं झालं असेल की तिला चिल्ड्रन्स डे होता आणि तिला एखादा ड्रेस घालायचा होता, तर ती हट्ट करत होती, तर मी तिला तो घालू दिला. आणि माहिती नाही ड्रेसचा विषय घरात त्या 10 वेळा तेच सांगतेय. तू ड्रेस करून नाच. वॉट एव्हर, ठीक आहे. पण कसं असतं शेवटीला प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुला एक गोष्ट कित्येक वेळा सांगितली की मी काही तिची वैरीण नाहीये. मलाही कळतात ह्या गोष्टी. पण आता त्या गोष्टीत शिस्त लागायला हवी, तिथे लागायलाच हवी. तिथे कौतुक करून पाठीची बाजून माझे बाबा माझ्या पुत्या करून नाही चालत. पण हे नंतर नडतं. कळलं? मातीच्या गोळ्याला आत्ता आकार दिला तर आहे, एकदा आकार आल्यावर तुम्ही काही नाही करू शकत. असं आहे ना, आता काय करणार आपण? त्यामध्ये मलाच कळत नाही की आपण चुकतोय मी चुकतो वागलेलं की ईश्वरी चुकते की हिचं बरोबर आहे, माहिती नाही. सो फ्रेंड्स, मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय. प्राजक्ताने केलेला आहे आज आमच्याकडे मऊ भात. मऊ भात याचा अर्थ आमच्याकडे गावी असताना आहे ना, सकाळच्या नाश्त्यासाठी तांदूळामध्ये पाणी घालून तो जास्तीत जास्त आटवायचा आणि तो एकदम त्याचा मऊ असं टेक्स्चर तयार होतं. आणि सगळीकडे गावामध्ये सकाळी उठल्यानंतर हाच खातात. हा एकदम याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होत नाही, एकदम पित्तशामक असा हा भात आहे. त्याचबरोबर हे आम्हाला गिफ्ट आलेलं आहे मिठाईचं. किती छान दिसतंय बघा. हे ॲपल, काजू कतली आणि हा पान मेवा असा आलेली आहे मिठाई. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. दिवाळी संपून गेली आणि अशा प्रकारे गिफ्ट आल्यामुळे आय एम एकदम हॅपी आय एम. सो
सो हा ब्लॉग आता एंड करतोय. भेटूया पुन्हा एकदा. आपल्याला कसं वाटलं काय वाटलं तर कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. आभार. बाय बाय. धन्यवाद.